नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर फर्स्ट सेट याचा प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत आपण. तर बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. आता खाली काही सेट्स दिले ते आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये राईट करायचे आहे. फर्स्ट आहे सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. आपल्याला इवन नंबर्सचा सेट बनवायचा आहे. मग आपण इथे घेऊया ए सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. मग 2, 4, 6, 8 अँड इन्फायनाईट आपण कितीही इवन नंबर्स इथे घेऊ शकतो. ठीक आहे. दुसरा आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. 1 to 50मध्ये येणाऱ्या प्राईम नंबर आपल्याला लिहायचा आहे. मग बी सेट ऑफ इवन पाहिजे आणि तो प्राईम नंबर पाहिजे, तर ओनली 2 हा नंबर येतो. ठीक आहे. थर्ड आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर्सचा आपल्याला सेट पाहिजे. मग सी सेट ऑफ -1, -2, -3, -4, -5 असे आपण निगेटिव्ह इंटिजर अनलिमिटेड इथे लिहू शकतो. फोर्थ आहे 7th बेसिक साऊंड ऑफ अ सरगम सूर. ठीक आहे. मग काय तर डी सेट ऑफ सा रे ग म प ध नी. ठीक आहे. सारे ग म प ध नी हे आपले 7 सूर आहेत. काही क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. आता हे आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते आपल्याला वर्डमध्ये राईट करायचं आहे. बघा, हे आहे, याला रीड करतो आपण. 4/3 इज ॲन इलेमेंट ऑफ सेट क्यू. याला काय म्हटलं तर इलेमेंट ऑफ सेट क्यू. मग आपण इथे राईट करून घेऊया आन्सर घेऊन. 4/3 is an element of the set Q. Okay. Second आहे -2 is not element of set N. मग कसं लिहिणार आहोत आपण इथे, -2 is not an element of the set N. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 आहे, P set of P such that P is an odd number. ठीक आहे. मग आपल्याला इथे त्याचं लिहायचं आहे P is आन्सर. P is a set of all where P belongs to odd number. ओके. आले लक्षात तुमच्या. आता क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. 2 सेट्स लिहायचे आपल्याला, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडचे. बघा, फर्स्ट आपण इथे घेऊया, ते येईल फर्स्ट ए सेट ऑफ एक्स सच दॅट इज इवन नंबर. ठीक आहे. मग आपण लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहिणार आहे, ए सेट ऑफ 2, 4, 6, 8 अँड 10 हा इन्फायनाईट लिहू शकतो. ठीक आहे. सेकंड नंबरचा आहे बी सेट ऑफ वाय सच दॅट टू 49. ठीक आहे. त्याचं लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहिणार आहे आपण, बी सेट ऑफ -7 अँड 7. ठीक आहे.
आता क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट द फॉलोइंग सेट युझिंग लिस्टिंग मेथड. बघा क्वेश्चन नंबर 4चं फर्स्ट आहे, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. आपल्याला ऑल मंथ्सचा सेट लिहायचा आहे. मग ए सेट ऑफ ऑल मंथ्स, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. ओके, झाले हे सर्व आपले मराठी महिने. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. ओके, इथे येईल बी सेट ऑफ COMPLE M इथे N आणि टी. जे लेटर्स डबल आहेत ते आपल्याला इथे राईट करायचे नाही, ते एकच वेळेला राईट करायचे आहेत. ठीक आहे. थर्ड आहे, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ठीक आहे. आता सी सेट ऑफ ऑल नोज, इयर, आईज, टंग अँड स्किन. ओके. फोर्थ आहे, सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. डी सेट ऑफ प्राईम नंबर 1 to 20 मधले प्राईम नंबर आता 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. ओके. फिफ्थ नंबरचा आहे, नेम ऑफ कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. हे कॉन्टिनेंट कोणते आहे, तर ई सेट ऑफ एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप and ऑस्ट्रेलिया. ओके. आता क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट द फॉलोइंग सेट युझिंग रूल मेथड. ठीक आहे. आता हे लिस्टिंग मेथडमध्ये दिले आहेत, आपल्याला रूल मेथडमध्ये राईट करून घ्यायचे आहेत. तर बघा, फर्स्ट आहे ए सेट ऑफ ऑल, ते नंबर्स दिलेले आहेत. मग आपण त्याचं रूल मेथडमध्ये घेऊया. ब्रॅकेट x such that x equal to n square, n element of n and n less than equals to 10. बी आहे, त्याचा आन्सर येईल x such that x is the sixth nth element of n natural number
अँड एन इज लेस दॅन 9. ठीक आहे. आता इथे येईल सीचं वाय इज such that y is later in the word smile. ओके. डी आहे, हे आपले वीकली डेज आहेत, तर आपण इथे घेऊया झेड सच दॅट झेड इज अ डे ऑफ द वीक. फोर्थ आहे एक्स सेट ऑफ AET, तर इथे येईल वाय सच दॅट वाय इज अ लेटर in the word T or it. ठीक आहे, समजलं सर्वांना? टी अँड इट. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.